राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. समूह शाळा धोरणाच्या नावाखाली 14,000हून अधिक शाळा बंद करण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील मुलींच्या शाळा सोडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर NCERT पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्यात आला. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी डॉक्टर रुपेश नाठे पाटील यांच्यासह इतरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. निवेदनाचा आशय त्यांनी विशद केला. आज महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती अतिशय दैनंदिन करून ठेवलेली आहे. जवळपास हजारो शाळा दादा भुसे साहेबांनी बंद पाडण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्या विलीनीकरणाच्या नावाखाली या शाळा बंद पाडणार आहेत. अनेक शाळांमध्ये शिक्षक नाही. गोरगरीब पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो आम्ही चालू देणार नाही. आपल्याला जर कल्पना नसेल तर शेकडो शाळांना, जवळपास 500 शाळांना आज देखील इमारत नाही. जवळपास शेकडो शाळांना आज देखील वीज नाही. त्या शाळांमध्ये टॉयलेटची अवस्था नाही. ज्या शाळांमध्ये टॉयलेट आहे त्या शाळांमध्ये महिला विद्यार्थिनींसाठी टॉयलेटची व्यवस्था नाही. अन्न आहार जो पोषण आहार जो आपण म्हणतो यामध्ये फक्त पैसे खाल्ले जातात आणि या राजकारण्यांचे पोट भरले जातात, पण विद्यार्थ्यांपर्यंत तो आहार पोहोचत नाही. खरोखर यांनी एकच गोष्ट ठरवली आहे, जिल्हा परिषद शाळा बंद पाडायच्या. या पोरांना, गोरगरिबाच्या पोरांना रोजंदारीच भविष्यात करण्याची वेळ आवी ही परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामधून देखील काही पोरं हुशार ठरले. या सगळ्या नियतीवर मात करून जर पुढे आले आणि 12वी झाले, ज्या पोरांना, गोरगरिबाच्या पोरांना 80% मार्क मिळतात त्यांना CET मध्ये फक्त 60%, 70%, आणि ज्या धनदांडग्याच्या पोराला 50% मार्क आहे 12वी मध्ये त्या पोराला 99% अहो, तुम्ही इथून मागं फक्त परीक्षा लीक करत होते, आता तर तुम्ही भिकारी झाला आहात. अक्षरशः रिझल्ट विकायला लागले. पण तुम्हाला मी सांगतो, तुम्ही गोरगरिबाला मारून त्याच्या टाळूवरचा लोणी खाण्याचा जर प्रयत्न करणार असाल तर शिक्षण मंत्री इथून पुढच्या पिढ्या देखील तुमच्या त्या प्रमाणात निर्माण होणार नाही. अहो, किती साचवायचंय तुम्हाला? चंद्रकांत पाटील असेल, शिक्षण मंत्री दादा भुसे असेल, अहो किती साचवायचंय तुम्हाला? तुमच्या पुढच्या पिढ्यांची कमवायची दानच राहणार नाहीये का? अहो किती साचवणार तुम्ही? 12वी झाल्यानंतर जी CET होती त्याचे देखील पेपर विकण्याचं काम चंद्रकांत पाटलांनी केलं, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जो चालवलेला गोंधळ आहे, जो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार नाही का, हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठं? प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे फीची रक्कम इतकी वाढली का छोट्यात छोटा शेतकरी शिकू शकत नाही. आणि गरीब विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही स्वराज्य पक्ष कायम खंबीरपणे इथं उभं राहील. मध्ये जो शिक्षणाचा खेळ खंडोबा चालला आहे आणि महाराष्ट्रामध्ये MSCITचे जे पेपर लीक झाले त्या संदर्भात आज स्वराज्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व स्वराज्य पदाधिकारी जमलेलो आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करत आहोत आणि याच्यानंतर जर शिक्षणामध्ये कधी सुधारणा केली नाही तर आम्ही उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही व महाराष्ट्रव्यापी आंदोलन मोठं उभं करणार, ही आमची गवाही आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आज आमचं आंदोलन उभं केलेलं आहे. या प्रसंगी रेखा जाधव, केशव गोसावी, विजय खर्जुल, ज्ञानेश्वर थोरात, संदीप आवारे, रोशन खैरे, नितीन पाटील उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.